आज आपल्या माझी गाडी माझा नेतामध्ये आलेले आहेत। लातूर भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष मान्य श्री देवीदासजी काळे साहेबांना मी सन्मानानं माझ्या गाडीत बसवत आहे। चला काळे साहेबांत आपण गप्पा मारू लातूरबद्दल। चला। कार मित्रांनो, आज माझं लातूर या कार्यक्रम सदरामध्ये माझी गाडी माझा नेता मध्ये आम्ही निमंत्रित केलेला आहे। एक धडाडीचा, निष्ठावान आणि आयुष्यभर एकच झेंडा खांद्यावर घेतलेला नेता, जो पूर्वी कार्यकर्ता होता, कार्यकर्ताच नाही मित्रांनो, काही बी करता होता। म्हणजे अक्षरशः छोटी छोटी कामं सुद्धा आमच्या देवाभाऊनी सुरू केलेली आहेत। म्हणजे कुठे झेंडे लाव, पताके लाव, वार्डामध्ये पॉम्पलेट वाट, बरोबर आहे देवाभाऊ? इथून आमच्या देवाभाऊची सुरुवात आहे। मला आठवतंय 25 वर्षापूर्वी देवाभाऊ माझ्या स्टुडिओत रेकॉर्डिंग करण्यासाठी आले होते, ज्यावेळेस ते नगरसेवक पदाला उभे होते। आणि ह्या नगर परिषद असेल, महानगरपालिकेत असेल, याच्यात आपली एक वेगळी छाप देवाभाऊनी टाकलेली आहे। आणि देवाभाऊचं एक विशेष कार्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षाला वाहिलेलं योगदान। म्हणजे दिवसाचे मला वाटतं जवळपास देवाभाऊ आज सुद्धा आपण 15-16 तास काम करतो पक्षासाठी। म्हणजे बैठका, मिटिंगा हे सगळं देवाभाऊ घेतात। आणि आज आम्ही खास त्यांना निमंत्रित केलेलं आहे। लातूर शहर भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष देवीदासजी काळे एक 2-3 मिनिटात आपलं स्वतःचं परिचय देतील आमच्या प्रेक्षकांना। खरं म्हणजे लातूरकरांना परिचय देण्या इतपत नवीन मी नाही, बरोबर आहे। आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून गेली 25 ते 30 वर्षापासून लातूर शहर जिल्ह्यामध्ये काम करतो। मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम करतो। बूथ अध्यक्षापासून ते आजपर्यंत पार्टीच्या जबाबदाऱ्या माझ्यावर आलेल्या ते आपण शक्य होईल तेवढं प्रभावीपणे करण्याचा मी आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे। खरं म्हणजे आम्ही देशामध्ये काही काळापूर्वी 14 मध्ये सत्तेवर आलो आणि त्याच्यानंतर देशात असो किंवा महाराष्ट्रात असो आम्ही सत्तेमध्ये आहोत भारतीय जनता पार्टी म्हणून। पण दुर्दैवाने लातूर शहरामध्ये आम्ही विरोधक म्हणूनच ओळखले जातो, कारण इथं भारतीय जनता पार्टीचा आमदार आणखी कधी झालेला नाही। आणि त्याच्यामुळं लातूरकरांच्या प्रश्नासाठी कायम रस्त्यावर असणारे आम्ही कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे म्हणून आमची ओळख आहे। देवाभाऊ, आम्ही असं ऐकलेलं आहे आणि आम्हाला जरा खोचक प्रश्न विचारायची सवय हे आपल्याला माहिती आहे। आपण तिकीट मागणार आणि जवळपास 20 ते 22 लोक लातूर शहरासाठी तिकीट मागायला इच्छुक आहेत, हे खरं आहे? 100% खरं आहे। कारण पार्टीमध्ये एखादा 2 लोकच तिकीट मागतील हे काही चांगलं चित्र नाही। हे उलटे लोकशाहीचं प्रतीक आहे। हे लोकशाहीचं प्रतीक आहे। आमच्या भारतीय जनता पार्टीकडून 20-25 लोक नक्कीच इच्छुक आहेत आणि ते सर्व काही सक्षम असणारे आणि मुलाखती देणार ते सर्व। हो, देतील। आपण पण मुलाखत देणार। हो, पार्टीचा प्रोटोकॉल आहे, त्या पद्धतीनं सगळ्यांनाच वागलं पाहिजे। पण देवाभाऊ, लढाई फार मोठ्या माणसाची आहे, जिथं सत्ता आणि संपत्ती आहे, राजकीय वारसा आहे, पैसा आहे आणि संस्था त्यांच्या ताब्यात आहेत। कसं लढणार आपण? बघा, राजकारणामध्ये संस्था, पैसा या सगळ्या गोष्टी असल्या म्हणजे सर्व काही आहे असं नसतंय। माणूस लोकातला पाहिजे, हा विषय महत्वाचा आहे। आणि आम्हाला माहिती आहे भारतीय जनता पार्टीच्या कामावर लातूरची जनता भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे, हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे। त्याच्यामुळं आम्हाला याची काही भीती वाटत नाही की सत्ता, पैसा या गोष्टीला आम्ही भीक घालवतो। पण नेहमी भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण आवाज बुलंद केलेला आहे आणि लातूर शहराच्या विकासाचा फार मोठा प्रश्न समोर येणार आहे आता त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं। आणि टक्कर तर जबरदस्त होणार आहे लातूरमध्ये। आणि आता लातूर हे शहर ओबीसीच आहे, बरोबर आहे? ओबीसीचा बालेकिल्ला आहे लातूर हे शहर। त्यामुळं लातूरातून आपल्या नावाबद्दल थोडं अनुकूल वातावरण आहे। आता आपल्या समोर तिकीट मागण्यामध्ये अर्चनाताई पाटील आहेत, आमचे लालासाहेब देशमुख आहेत, असे बरेच काही मंडळी आहेत।
ही सगळ्या मंडळीमध्ये सुद्धा आपल्याला तिकीट का द्यायचं एवढं सांगा. नाही, तिकीट कुणाला द्यायचं हा पार्टीचा विषय आहे. पार्टी अतिशय चांगला निर्णय सर्व काही सर्वे करून कार्यकर्त्याला न्याय पार्टी देत असते याचा मला विश्वास आहे. नाही, पण गंमत कशी आहे देवा भाऊ, तुम्ही जे धाडस करता विधानसभेला उभं टाकायचं, लोकसभेला आपला पराभव का झाला ह्याचं थोडं चिंतन करणं जरुरी आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता, का झाला आपला लोकसभेत एवढं मायनस? लातूर शहर, लातूर ग्रामीण ही अक्षरशः जिथं 3-4 लाखाची लीड यायची, उलट समोर काँग्रेसचे डॉक्टर काळगे 50,000च्या लीडने निवडून आले. हे कसं काय शक्य झालं? नाही, आता लोकसभेच्या विषयामध्ये जर बोलायचं म्हणलं तर काँग्रेसच्या मंडळींनी अतिशय चुकीच्या पद्धतीनं खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. धर्माधर्मामध्ये भांडण लावणं, जातीजातीमध्ये भांडण लावणं, या पद्धतीचे नेरेटिव्ह, वेगवेगळ्या पद्धतीचे नेरेटिव्ह, खोटे नेरेटिव्ह पसरवण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून हा असा रिझल्ट आला. ॲक्च्युली दलित समाजांना, दलित बांधवांना काहीतरी संविधान बदलणार आहे अशा त्यांना सांगून खोटं नेरेटिव्ह तयार केला. अनेक विषय फॅक्टर दुर्दैवाने जरांगे फॅक्टर काही फरक पडला का? हो, त्यांचा म्हणजे त्यांच्याही प्रत्येक फॅक्टरचा परिणाम झाला, याच्यामध्ये काही खोटं नाही. पण खोट्या पद्धतीचा प्रचार करून काँग्रेसनी लोकांना फसवलं आणि त्याच्यामुळं लोकसभेमध्ये आम्ही कमी पडलो. पण लोकांना आता हे समज आलेली आहे की हे काँग्रेसवाले कशा पद्धतीनं लोकांना खोटं बोलून वेड्यात काढले. ती पद्धत किंवा तो विषय आता विधानसभेला होईल असं मला वाटत नाही. कारण अजूनही लोकांना म्हणावं असं अनुकूल वातावरण भाजपला नाही असं एक अंदाजे वातावरण वाटतंय. आपल्याला काय वाटतंय? नाही, मी तुम्हाला सांगतो की नरेंद्रभाई मोदीजींच्या कामावर लोकांचा, सर्व भारतीय लोकांचा खूप मोठा विश्वास आहे. आणि म्हणूनच देशाचे 3ऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान भारतीय जनता पार्टीला आणि नरेंद्रभाई मोदींना या भारतातल्या लोकांनी दिला. त्याच्यामुळं अनुकूल वातावरण भाजपला आहे का म्हणजे खोटं बोलणाऱ्यांना हे आपल्याला येणारा काळ आपल्याला सांगेल. लोकांनी आता खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या खोटारडेपणाला ओळखलेलं आहे. त्याच्यामुळं जनता आमच्या पाठीशी आहे. देवाभाऊ, लातूरच्या विधानसभेच्या मतदारसंघाचा पूर्ण अभ्यास झालेला आहे? हो, आजचा काही नवीन विषय आहे का आमच्यासाठी? गेली 25 वर्ष आम्ही हेच करत आलेलो. त्याच्यामुळं लातूर विधानसभा अतिशय आम्हाला सहजरित्या आम्ही लढवू शकतो. म्हणजे तिकीट कुणाला मिळू त्याला निवडून आणायचं हो, हे आपलं भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणजे कुणी जरी उमेदवार असेल, म्हणजे उमेदवाराबद्दल तुमच्यात काही वाद नाही, कसलाही वाद. कुणाला पार्टी देऊ? हो, पार्टीनी ज्या माणसाला उमेदवार म्हणून घोषित केलं त्या दिवशीपासून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासोबत आम्ही सगळेजण एकत्र आहोत. भाषणासाठी ठीक झालं मित्रा, पण ऍक्च्युअल जर पाहिलं तर जात ही कधीच जात नाही, कधी न जाणारी ती जात, आणि त्या जातीच्या गणितावरच राजकारण चालतं. या आजपर्यंतचा अनुभव आहे गेल्या 50-60 वर्षाचा. त्यामुळं आम्ही जातीवाद मानत नाही म्हणण्यापेक्षा भाजप जातीवादी आहे असं लोक म्हणतात. त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? नाही, दुर्दैवानी हेच खोटा नेरेटिव्ह आहे. भारतीय जनता पार्टी हे कधीच जातीवादी नाही, ना कधी होती ना कधी राहणार आहे. या गोष्टीवर माझा विश्वास आहे. मोदी साहेब नेहमी 140 करोड जनतेच्या बाबतीमध्ये उल्लेख करत असतात. त्याच्यामध्ये मग हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व धर्माचे लोक समजून आम्ही या देशामध्ये राजकारण करतो. दुर्दैवानी या काँग्रेसवाल्यांनी आजपर्यंत या देशामध्ये जातीचं, धर्माचं, पंथाचं राजकारण करून लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचं एकमेकाचं काम केलेलं आहे. आणि आम्ही त्यालाच तोंड देत आजपर्यंत इथपर्यंत आलेलो. आम्हाला असं वाटतं की हा भारत अखंड राहायला पाहिजे. या देशातले प्रत्येक व्यक्ती हा भारतीय म्हणून जगला पाहिजे, अशी आमची मानसिकता आहे. देवाभाऊ, आमचे जरा 1-2-3 महिन्यापूर्वीचे तुम्ही व्हिडिओ काढून पहा युट्यूबचे. आम्ही त्या सांगितलं की उमेदवार कुठेतरी चुकला लोकसभेला.
आपल्याकडे म्हणजे थोडे तसे बरेच उमेदवार होते आपल्या यादीमध्ये, पण मग तरी पण तुम्ही हे धाडस केलं श्रंगारेचं, हे कसं? नाही, उमेदवार चुकला नाही, कारण आपल्या सुद्धा सहीनं त्यांच्यावर मार्किंग केलं जातं आणि तुमच्या सुद्धा अनुमोदनानंच त्यांना उमेदवारी दिली जाते. शहराध्यक्षाचं मत लक्षात घेतलं जातं. मग आपण श्रंगारेंचं नाव सुचवलं, पण असं तुम्हाला वाटत नाही का आपला उमेदवार कुठेतरी चुकला असं? नाही, मला असं मुळीच वाटत नाही. कारण आमचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार श्रंगारे साहेबांनी मागच्या 5 वर्षामध्ये विकासाची अनेक कामं, हजारो कोटीची कामं, कुठल्याच खासदारांनी आजपर्यंत एवढी कामं केली नसतील, एवढी कामं जिल्ह्यामध्ये त्यांनी केली. दुर्दैवाने आपल्याला माहिती आहे लोकसभेला कशा पद्धतीचा खोटा अपप्रचार झाला आणि त्या अपप्रचाराला आम्ही बळी पडलो. एवढंच आम्ही कमी पडलो लोकांना समजावून सांगण्यामध्ये. अन्यथा आमच्या खासदारांनी 5 वर्षामध्ये जी कामं प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक पूर्ण जिल्ह्यावर जेवढ्या पद्धतीची चांगली कामं केली ते आजपर्यंत कुठल्याही खासदारांनी केलेली नाही. देवाभाऊ, तुम्ही शहरातून उभा टाकताय, त्यामुळे शहर म्हणलं की महानगरपालिका आहे, बरोबर आहे? मग या महानगरपालिकेत सुद्धा आपल्याला बहुमत मिळालं होतं, पण ते बहुमत आपल्याला का टिकवता आलं नाही? थोडंसं सविस्तर सांगा. नाही, ऍक्च्युली काय झालं की बघा, महापालिका ज्या वेळेला आमच्या ताब्यात आली त्यावेळेला जी काँग्रेसनं आजपर्यंत काही केलेलं नव्हतं 40 वर्षामध्ये, ते आम्ही 2.5 वर्षामध्ये केलं. ते काय केलं ते मी तुम्हाला पुढच्या प्रश्नामध्ये विचारू सांगतो. आणि सांगा ना तुम्ही, म्हणजे प्रेक्षकांशी मनमोकळं बोला देवाभाऊ. नाही, प्रश्न आपला वेगळा आहे. नाही, प्रश्न माझा असा की बाबा तुमच्या हातात सत्ता येऊन तुम्हाला ती टिकवता आलं नाही आणि ते अमित देशमुखांनी सहज विक्रांत गोजमगुंडेच्या माध्यमातून तुमच्या हातातली महानगरपालिकेची सत्ता ओढून घेतली, म्हणजे तुम्ही कसं होऊ दिलं? काय की त्या वेळेला जो काही प्रसंग होते ते चुकीचं झालं. काही लोकांना देशमुखांनी, अमित देशमुख आपले आमदार यांनी वेगळ्या पद्धतीनं आमचे काही 2-4 लोकांना बाजूला काढलं आणि ते दुर्दैवाने ती आमची सत्ता गेली, हे खरं आहे. पण लातूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची 2.5 वर्ष सत्ता होती. त्या काळामध्ये जे 25-30 वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न होते ते आम्ही अगदी 2.5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून या लातूरकरांनी जो सत्ता दिली होती, जी त्या सत्तेला आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं लातूर शहरामध्ये विकास कामं केली. कोणती विकास कामं अशी ठळक कोणती आहे, काही सांगू शकता? साहेब, 2.5 वर्षामध्ये आम्ही लातूर शहरामध्ये लातूरकरांसाठी सर्वात महत्वाचा जो विषय होता, गेली मागच्या काळामध्ये 2-3 वर्ष सलग कचऱ्याचा प्रश्न या लातूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत होता. आता सुद्धा भयानक आहे कचऱ्याचा प्रश्न. हो, त्यावेळेला आम्ही ज्या वेळेला आम्ही सत्तेत आलो तेव्हा अतिशय चांगल्या पद्धतीनं कचरा व्यवस्थापनाचं आम्ही पहिलं काम केलं या लातूर शहरामध्ये. मग आता सध्या का थांबलंय, कारण काय कचरा व्यवस्थापन? आता तेच म्हणतो ना, आम्ही ज्या वेळेला तिथून बाजूला झालो त्यावेळेला नंतर तो प्रश्न आणखी लगेच लातूरकरांना भेडसावायला चालू केला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथल्या राज्यकर्त्यांना लातूरकरांच्या प्रश्नावर, म्हणजे लातूरकरांना जाणीवपूर्वक कचऱ्यात लोटण्याचं काम करायचं, त्यांना जाणीवपूर्वकच म्हणायचं ना. कारण इथले जे काही राज्यकर्ते धरते आहेत या लोकांनी अशा प्रश्नाकडे स्वतः लक्ष देऊन हे सगळ्या गोष्टीचं नियोजन केलं पाहिजे, ते त्यांच्याकडून होत नाही. अहो, विधानसभेमध्ये अमित देशमुख साहेबांनी आवाज उठवला कचऱ्याचा 4.5 वर्षानंतर. अहो साहेब, मी तेच म्हणतो ना, विधानसभेत आवाज उठवायची वेळ त्यांच्यावर काय यावी? इथं जे काही लातूरमध्ये कमिशनर आहेत, आयुक्त, या लोकांना सांगून कचऱ्याचं नियोजन केलं पाहिजे. आमदार साहेबांचं हे खऱ्या अर्थानं काम आहे लातूरकरांसाठी, पण ते होत नाही. पण मी काहीतरी लातूरसाठी करतोय हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असं वाटतं तुम्हाला? मला असंच म्हणावं लागेल की निवडणुका जवळ आल्या, निवडणुका जवळ आल्यानंतर आता त्या पद्धतीचे कामं, महापालिकेमध्ये बैठक घेणं, या सगळ्या गोष्टी लातूरकरांना, पूर्ण लातूरकर जाणते या बाबतीमध्ये की लातूरच्या कचऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, लातूरकरांवर जो काही टॅक्सेसचा विषय असेल, लातूरकर किती वाईट परिस्थितीमध्ये जीवन जगतायत. मला तर अशी अक्षरशः कीव येते
आपल्याला जर शिवाजी चौकातून गंजगोलाईमध्ये जायचं असेल, राजीव गांधी चौकातून शिवाजी चौकात यायचं असेल, तर अतिशय वाईट परिस्थिती ट्रॅफिकची या लातूर शहरामध्ये आहे. ह्या सर्व गोष्टीला काय कारणीभूत आहे, तर इथं जे काही राज्यकर्ते आहेत, आमदार साहेब आहेत, या लोकांना वेळ देऊन आपल्या मतदारसंघासाठी हे जे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो त्यांच्याकडे नाहीये. म्हणून या सगळ्या गोष्टीची अडचण लातूरकरांना होते. ट्रॅफिकमध्ये तर रोज लातूरकर जीव घेणा प्रवास करतात. कित्येक लोकांचे प्राण सुद्धा गेलेले हो गेले. आणि कित्येक लोकांचा किती वेळ वाया जातो, किती हॅरॅसमेंट होते लातूर शहरामध्ये प्रवास करत असताना, हे आपण मी पाहताय लातूर शहरामध्ये. आणि विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही जर म्हटलात तर आम्ही 2.5 वर्षामध्ये या लातूर शहरामध्ये साधी मुतारी नव्हती हो लोकांसाठी. हो, ते तुमच्या 2.5 वर्षाच्या काळात झालं. आम्ही सत्तेत आल्या 2 महिन्यामध्ये आम्ही मुताऱ्या लातूरमध्ये बसवल्या. या लातूर शहरामध्ये मुस्लिम बांधवांसाठी जो शादीखाना होता ते गेली 25 वर्षाचा विषय होता, तो शादीखाना आम्ही बनवला 2.5 वर्षामध्ये. या लातूर शहरामध्ये लिंगायत स्मशानभूमीचा जो विषय तीव्र होता, आमचे मित्र आहेत एक राजाराव चट्टे काँग्रेसचे नगरसेवक, त्यांनी तर अक्षरशः एक लिंगायत समाजाचा प्रेत महापालिकेमध्ये पुरलेलं होतं. असे अनेक भयंकर विषय असताना सुद्धा या लोकांना त्या विषयामध्ये म्हणजे वेळ देऊन काम करून तो विषय मार्गी लावण्याचा यांना कधीही सुचलं नाही. आम्ही लिंगायत स्मशानभूमीचा सुद्धा विषय मार्गी लावला, शादीखान्याचा विषय मार्गी लावला, या लातूरला नाट्यगृहाचा विषय. कारंजे उभे केले तुम्ही? कारंजे उभे केले. कारंजे सगळे देशमुखांच्या वास्तूपुढेच केले? नाही, नाट्यगृहाचा विषय बघा. पीव्हीआर समोर एक कारंजा आहे, अमित साहेबांच्या ऑफिस समोर एक कारंजा आहे, जिथं जिथं देशमुखांचे प्रतिष्ठान. म्हणजे भारतीय जनता एवढंच काय बोलायचं तुम्ही, म्हणजे देशमुखांसाठीच भारतीय जनता पार्टी काम करते का असं आम्हाला वाटायला लागले. हा, तुम्हाला आता तुमचा गैरसमज आहे. आम्ही ज्या लोकांच्या मूलभूत गरजा आहेत त्या केल्या. कारंजे करण्याचं काम आम्ही नाही केलं. लातूरमध्ये डिवायडरमध्ये गार्डन करण्याचं काम आम्ही केलं, पण कारंजे आता त्यांच्या काळामध्ये झाले. मलाही प्रश्न पडला, देशमुखांच्या ऑफिस म्हणून त्यांच्या समोर आले असतील. मलाही प्रश्न पडला की अनेक ठिकाणी ट्रॅफिकची व्यवस्था न करता या कारंजे करण्याची गरज काय पडली. आधी तर पाण्याचा प्रश्न, एकतर पाण्याला प्यायला पाणी नाही आणि देशमुखांनी कारंजे उडवायला सुरुवात केली. एकतर पाण्याचं वेस्टेज, आणि ते एकदा बनवले की एकदा खराब झाले की त्याच्याकडे कुणी बघणार नाही. खऱ्या अर्थानं म्हणजे लातूर शहराच्या सुशोभीकरणासाठी सोयीची गोष्ट आहे, पण ते कधी करायची, आपली कुवत आहे का ते करण्याची, आपलं लातूर तेवढं सुंदर आपण बनवलंय का, आधी लातूरला मूलभूत गरजा द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि म्हणून आम्ही ज्या मूलभूत विषय होते, लातूर शहरामध्ये फिरत असताना आता एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला एक क्रीडा संकुल आहे. ज्या ठिकाणी सर्व लातूरकर तिथं सकाळी वॉकिंगला जेव्हा येतात ना, आता ते जागा कमी पडायला लागली. त्या वॉकिंग मध्ये फिरताना एवढा घाण वास येतो देवाभाऊ. कसे लोक फिरतात तिथं, आरोग्याला धोकाच आहे. खरं सांगतो, धोका म्हणण्या काय करतील, लोकांना पर्याय नाही. मी असं समजतो की माझी मानसिकता अशी आहे की या लातूर शहराच्या चारी बाजूला असे मोठे क्रीडा संकुल पाहिजे. 4 पाहिजेत, चारी बाजूला पाहिजे. बरोबर आहे. आणि या लातूरकरांना अतिशय मोकळा श्वास घेता आला पाहिजे. पण या लातूर सारखं कंजेस्टेड शहर मी कुठंच बघितलेलं नाही. या लातूरकरांचं मला खरं तर कौतुक आहे की अशा परिस्थितीत सुद्धा ते जगतात. आम्हाला विश्वास आहे. क्रीडा संकुलाचा सुद्धा जो काही जीर्णोद्धार झाला ते सुद्धा संभाजी काळात, आमचे नेते संभाजी पाटलाच्याच काळात झाला. हो, पालकमंत्री असताना त्यांनी तो विषय केला. हो, बरोबर आहे. आणि या ठिकाणी जवळपास 1500 कोटी रुपयाचं आता अंडरग्राऊंड ड्रेनेज, पाण्याची पाईपलाईन या लातूर शहरामध्ये करण्याचं आमच्या काळामध्येच आमचे आमदार अभिमन्यू पवार साहेब झालं का, मंजूर झालं का? हो, मंजूर झालेलं आहे काम. त्याच्यातला काही फंड पण लातूरला पूर्ण अंडरग्राऊंड होणार काम चालू आहे आता. आणि तो फंड सुद्धा आमचे संभाजी भैया पाटील निलंगेकर असतील, अभिमन्यू पवार असतील, रमेश आप्पा कराड असतील, या सर्व नेत्यांच्या नियोजन त्यांच्या पाठपुराव्यामुळेच या लातूर शहराला हे भेटलेला आहे, एवढा फंड भेटलेला आहे. आणि तो काम भारतीय जनता पार्टी म्हणूनच आम्ही करू. हा तुम्हाला प्रचारामध्ये मुद्दा चांगला आहे देवा वापरायला. राजकारण
समाजकारण, सत्ताकारण आणि अर्थकारण. देवाभाऊ, कुठंतरी राजकारण आणि भ्रष्टाचार याचं सांगड घातली जाते आणि लातूरमध्ये काही लोकांच्या संपत्त्या कोट्यावधीने वाढलेल्या आहेत, करोडो रुपयाच्या घरात गेलेल्या आहेत. मग आणि पुन्हा ते जनतेसमोर असा भुरका पाडून घेतात की आम्ही म्हणजे फार सज्जन, शाहू, भ्रष्टाचार न करणारे. आणि आता मग त्या लोकांसोबतच तुमची लढाई आहे, बरोबर आहे. मग आता तुम्ही तर विधानसभा लढवताय त्यांच्याबरोबर, इथं पैशाचा महापूर येणार आहे. म्हणजे त्यांच्या समोर तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही लढणार आणि या भ्रष्टाचाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, मुळामध्ये बघा की आणि आम्हाला कुणाच्या किती कोट्यावधी प्रॉपर्ट्या झाल्या हे याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्हाला असं वाटतंय की जर तुम्ही राजकारणामध्ये नेतृत्व करताय तर या लातूरकरांना न्याय दिला पाहिजे. मग न्याय तो कुठल्या माध्यमातून, तर आपण लातूरकरांसाठी वेळ दिला पाहिजे, लातूरकरांच्या अडीअडचणीच्या विषयामध्ये समजून घेतलं पाहिजे, लातूरकरांना रोज कुठल्या अडचणींना तोंड द्यावं लागतं या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. आणि मला तर एवढं दुर्दैवाने सांगा वाटते की लातूर शहर हे आपण खूप शिक्षणाचं माहेरघर आहे, हे वास्तव आहे. पण या लातूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं या लातूरकर राहतायत, म्हणजे त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही, त्यांच्यासाठी कचऱ्याची व्यवस्था नाही, त्यांच्यासाठी ट्रॅफिक प्रवास करायचं म्हणलं तर जीव हातात घेऊन प्रवास करावा लागतो. गंजगोला इथून शिवाजी चौकात जायचं म्हणलं तर आपल्याला 1 तास लागतो. अशा अनेक वाईट बिकट परिस्थितीला आपल्या लातूरकरांना तोंड द्यावं लागते. याचा आम्हाला खूप खंत वाटते. ज्या वेळेला आम्ही महापालिका आली हे चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने महापालिका आमच्या 2.5 वर्षामध्ये गेली म्हणून काही विषय राहिले. पण लातूरकरांनी जर आम्हाला यावेळेला भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून जर इथं कुणाला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून दिलं तर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा एक समाजसेवा म्हणून राजकारणामध्ये आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की या लातूरकरांच्या जे काही अडीअडचणी आहेत त्या आम्ही कार्यकर्ता म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेतलेलं आहे. इथं आम्ही रस्त्यावर राहून कायम 24 तास लातूरकरांसाठी आंदोलनं केलेली आहेत. अनेक विषयासाठी, पाण्यासाठी, कचऱ्यासाठी, महापालिकेतल्या प्रशासनाच्या अनेक गोंधळासाठी, हे असे भ्रष्टाचारासाठी हे केलेले. त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतंय की या ठिकाणी जर भारतीय जनता पार्टीचा आमदार आमच्या माध्यमातून झाला तर लातूरातले आम्हाला काही शांघाय करायचं नाही. लातूरला आम्ही गडकरी साहेबांनी ज्या पद्धतीनं नागपूरला बनवलेलं आहे त्या पद्धतीनं प्रशस्त मोठे रस्ते, पाण्याची व्यवस्था, ट्रॅफिकची व्यवस्था लातूरकरांना, जेणेकरून या ठिकाणी लातूरमध्ये जगत असताना, वागत असताना जीवन सुकर झालं पाहिजे, एवढीच आम्हाला त्याच्या पाठीमागची अपेक्षा आहे. देवाभाऊ, लाडकी बहीण योजनेवर सध्या टीका भरपूर होतीये. आपण सुद्धा लाडकी बहीणचं बरंचसं काम करतायत आणि ही योजना फसवी आहे, तात्पुरती आहे, मुद्दाम त्यामुळे राजकारण चालू आहे. काय वाटतं लाडकी बहीण योजनेबद्दल तुमचं काय मत? बघा, मला असं वाटतं की लाडकी बहीण योजना हे या महिलांसाठी, महाराष्ट्रातल्या महिलांसाठी अतिशय चांगली योजना आहे. आपल्या महिला भगिनींना काही ना फुल नाही, फुलाची पाकळी म्हणून, एक आधार म्हणून ही योजना केलेली आहे. आणि या लोकांना ते आता पोटामध्ये दुखतं. एवढी चांगली योजना लोकांमध्ये आमच्या मिळाले का? बऱ्याच लोकांना पैसे, हो, अनेक लोकांना 3000 रुपये त्यांच्या खात्यावर पडले महिला भगिनींच्या. आणि बघा, ह्या योजना कोण घेते? ज्या खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. असे सर्व लोक काही घेत नाहीत, पण ज्यांना खऱ्या अर्थानं गरज आहे ह्या महिला भगिनी त्या योजनेचा लाभ घेत आहेत. आणि त्यांना या माध्यमातून आपापल्या संसाराला तो पैसा लावण्यासाठी मदत होते. म्हणजे मला तर असं वाटतं की या योजनेसारखी योजना, प्रत्येक घरापर्यंत पोहोचणारी योजना, याच्यापेक्षा दुसरी योजना, मला अनेक योजना आहेत पण ही अतिशय चांगली योजना आहे. लोकांना याच्यामध्ये डायरेक्ट आर्थिक मदत होते. यामुळे तुमच्याकडे महिला वर्ग मतदान करेल असं वाटतं तुम्हाला? नाही, 100% करेल. आम्ही काही मतदानासाठी भारतीय जनता पार्टीने योजना आणली असं नाही, तर ही योजना सर्वसामान्य लोकांना मदत होईल, आर्थिक मदत होईल, त्यांच्या संसाराला काही 4 पैसे लावता येतील
या उद्देशानं केलेली समाजकार्य म्हणून केलेली ही योजना आहे. याला जर तुम्हाला बाकी लोकांना विरोधकांना कसं घ्यायचंय तो त्यांचा प्रश्न आहे. पण एवढा पैसा लोकांमध्ये देण्याची दानत सुद्धा ज्या सरकारमध्ये ते युतीचं सरकार आहे. त्याच्यामुळं हा पैसा भारतीय जनता पार्टी असेल, युतीचं शासन असेल, याच लोकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊ शकतो. अन्यथा हा पैसा काही टिपिकल आघाडी सरकारचं जर हे सरकार असतं तर हे नेत्यांच्या खिशामध्ये पैसा गेला असता. पण हा पैसा लोकांमध्ये देण्याचं धाडस, त्यामुळे थोडंसं सावत्र भावांना वाईट वाटतंय असं. हा, सावत्र भावांना नक्की वाईट वाटणारच आहे. कारण त्यांना माहिती आहे की या योजनेमुळे लोक भारतीय जनता पार्टीला जुळले जातील अशी भीती त्यांना या योजनेची वाटते आणि त्याचा काही आम्ही पर्वा करत नाही. आता अमित भैया 5 वर्ष मुंबईमध्ये असतात. इलेक्शनची शेवटची 2 महिने लातूरमध्ये सहज फिरायला आपलं एन्जॉय हे लातूरकरांनी ओळखून सोडलेलं आहे. मला या माध्यमातून त्यांनाही विनंती करायची की बाबा, जर आपल्याला लोकांनी प्रतिनिधित्व दिलेलं आहे तर मला वाटतं की लातूरकरांसाठी, लातूरकरांच्या अडीअडचणीसाठी, लातूरकरांच्या प्रश्नासाठी त्यांनी वेळ दिला पाहिजे. पण दुर्दैवाने ते होत नाही आणि मग त्याचा परिणाम काय होतो तर लातूरकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. आणि मग त्याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून कायम रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून ते काम करून लातूरकरांना दिलासा देण्याचं काम आम्ही करतो. काही तथाकथित कार्यकर्त्यांनी म्हणले मुद्दाम हा प्रश्न विचारा की देवाभाऊ आणि अमित देशमुखांचं सेटिंग आहे, मॅनेज आहेत आम्ही देवाभाऊ खरे. नाही, कदाचित ते मला मॅनेज असतील, मी कशासाठी मॅनेज असं बोलतात. आपल्या लातूरची संस्कृती आहे की इथं प्रत्येक पक्षाचे जरी नेते असतील तर एकमेकांना कुठल्या कार्यक्रमामध्ये भेटल्यानंतर नमस्कार अशा पद्धतीची, त्या नमस्कारामुळे गैरसमज वाढू शकतात. नाही, काही हे चिंतक असतात त्यांना तसं वाटत असेल. पण लातूर पक्षातून विरोध आहे तुम्हाला? पक्षातून कुणाचा विरोध असण्याचं काहीच कारण नाही. मी एक जुना कार्यकर्ता आहे, म्हणजे अनेक वर्ष मी पक्षाच्या सर्व नेत्यांसोबत काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या पक्षात कुणाला विरोध राहण्याचं काहीच कारण नाही. देवाभाऊ, तुम्ही कवेकरांचे कट्टर आहेत, शिवाजी पाटील कवेकर हे खास आहेत त्यांचे कार्यकर्ते, बरोबर आहे? आणि होता नाही, आजही मी सर्व नेत्यांचा कार्यकर्ता आहे, बरोबर आहे. बरोबर. एक त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, जो आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये येईल मी त्यांच्या सोबत असतो. बरोबर. आता मला एक सांगा, तुमच्याच नेत्याने परवा राज ठाकरेची भेट घेतली, लातूरात चर्चा सुरू झाली का वेगळी चूल मांडतात कवेकर आणि अजित पाटील कवेकर, असं वाटतं? नाही, माझं त्यांचं नंतर बोलणंही झालं त्यावेळी. याची चर्चा महाराष्ट्रभर झाली की कवेकरांनी राज ठाकरेची भेट घेतली. नाही, आता एखादा नेता या ठिकाणी आला असेल ते, पण तो राज ठाकरे भेटायची गरज काय? राज ठाकरे तुमचा काय विकास करणार होते? नाही, आता बघा, काही कवेकर साहेबांना नेत्यांना भेटण्याची पूर्वीपासून काही इथल्या अडचणी सांगण्याची सवय आहे. त्याच्यामुळं काही अडचणी वैयक्तिक शहरातल्या काही विषय असतील ते सहज भेटायला गेले असतील किंवा मग म्हणजे असं काही वातावरण नाही असं म्हणजे नाही, मला तर असं काही वाटत नाही. देवाभाऊ, काय विधानसभेची तयारी कुठपर्यंत आली? विधानसभेची तयारी आमची सर्व पूर्ण राऊंड झाला. आपलं संघटन आमचं मजबूत आहे. लोकांची सोबत, आमच्या सोबत लोक आहेत. त्याच्यामुळे आमची रचना पूर्ण संघटना म्हणून पूर्ण रचना झालेली. लढायचे म्हणून लढायचे का खरंच लढायचे? नाही, मी तुम्हाला थोडं सिरियसली बोलतोय, कारण गेल्या विधानसभेचा आपला अनुभव, धीरज देशमुखाला आदर काढलं बाहेर, आपण आमदार केलं, शिवसेना आणि भाजपनं मिळून. असं हे मॅनेज राजकारण इथं चालतंय. रमेश अप्पाचं तिकीट कट करून दुसऱ्याच कोणतरी देशमुखाला दिला आणि तिथून धीरज देशमुखाला आमदार केलं. कारण देशमुख परिवाराचे देवेंद्र फडणवीसचे संबंध हे सगळे जगजाहीर आहेत. त्यामुळे थोडंसं देशमुखांना फेवरेबल राजकारण करतं काय भाजपला लातूरमध्ये? नाही, इथं हा मोठा गैरसमज आहे. गैरसमज कसं म्हणता येईल? झालं ना गेल्या विधानसभेत. हो, विधानसभेला जे झालं ते तुम्ही ऑब्झर्व करा ना. आम्ही भारतीय जनता पार्टीनं तिथं आम्ही उमेदवार दिला नाही, तो सेनेला मतदारसंघ सोडला.
आणि मग सेना मॅनेज झाली असतील उद्धव ठाकरे, तर ते काय आम्ही काही करू शकत नाही. कोण बंद पडलं? मी सत्ताधाऱ्यांनीच त्यांचा, सत्ताधाऱ्यांचाच त्याच्यामध्ये सपोर्ट असल्याशिवाय अधिकारी त्याच्याकडून टेंडर काढून घ्यायचा विषय नाही. तर पहाटे 5 वाजता असे अनेक वेळा प्रयत्न केला. पहाटे जाऊन तो पूर्ण त्यांनी जो काही सेटअप लावलेला आहे, बरं कुणी आपला स्वतःचे 4 पैसे लावून, आपला संसारातले 4 पैसे लावून व्यवसाय करत असतो, पण या लोकांना त्याची कसली दयामया न येता 4-5 JCB घेऊन ते पूर्ण सेटअप तोडण्याचा प्रयत्न 2-3 वेळेस केला. आम्ही पहाटे 5 वाजता जाऊन ते प्रयत्न त्यांचा हाणून पाडला. कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या माणसाच्या बाजूने स्टे भेटला. अशा पद्धती या लातूर शहरामध्ये असे अनेक ग्रीन बेल्ट आहेत की ज्याच्यावरती या काँग्रेसवाल्यांनी आपला कब्जा केलेला आहे. या लातूर काय सांगायचं, गांधी मार्केटला 75-80 लाख रुपये खर्चून म्हणे गार्डन केले. काय सांगायचं तुम्ही? ते येऊन बघा. आता लोक तिथे लघवी करतायत. इतकी भयानक परिस्थिती ह्या, म्हणजे आता त्या गार्डनकडे पाहिल्यानंतर वाटत नाही की हे 75 लाख रुपयाचं गार्डन आहे म्हणून, आणि हा आमदार फंडातून खर्च झालेला आहे. कार्यकर्ते जगवायला हे तुमचा फंड वापरताय का, असं लोकांना वाटायला लागलं. हो, हेच म्हणतो की लातूरकर किती संयमी आहेत. मला तर अक्षरशः कौतुक वाटते लातूरकरांच्या संयमाचं. मला असं वाटतंय की ज्या लोकांना आपण आपली सेवा करण्यासाठी निवडून देतो, त्या लोकांना प्रत्येक वेळेला जाब विचारला पाहिजे. प्रत्येक प्रश्नावर लोकांना आक्रमक झालं पाहिजे, जेणेकरून लोकांची व्यवस्था झाली पाहिजे. एवढीच आपली त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. कुणाला विरोधासाठी विरोध करण्याची काही गरज नाही. विकासासाठी आपण आपली मतं मांडली पाहिजे. त्याच्यामध्ये आक्रमक झालं पाहिजे. विरोधासाठी विरोध नाही. एखादा विरोधक आपला जर चांगलं काम करत असतील तर त्यालाही आपण समर्थन दिलं पाहिजे. आपण कारण नसताना विरोधक आहेत म्हणून त्याला विरोध करण्याची काही गरज नाही. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.